भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून 3,500 रुपयांचा दर जाहीर करू पाहणाऱ्या कारखान्यांना 3,400 रुपये दर देण्यास भाग पाडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 3,500 रुपये दर जाहीर केला असताना आजरा, चंदगड, गडिंग्लज तालुक्यातील काही कारखान्यांनी मात्र 3,400 रुपयांचा दर जाहीर केला। या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ओलम शुगर, राजगोळी खुर्द येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। संध्याकाळी राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांनी 3,400 रुपयांचा दर नाकारत आज सकाळपासून गळीत हंगाम बंद पाडला आहे। जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी 3,500 रुपये दर दिलेला असताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी कारखानदारांना संघटित करून शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। तसेच देवेंद्र फडणवीस सरकार सर्वोच्च न्यायालयात FRP 3 टप्प्यात देण्यासाठी गेले असल्यामुळे हीच भूमिका पाटील घेत आहेत अशी शंका व्यक्त केली जातीये। दरम्यान आमदार पाटील यांच्या सांगण्यावरून कारखान्यांवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संतप्त शेतकरी रात्रीचं जेवण कारखान्याच्या परिसरात करून ठिय्या आंदोलन सुरूच ठेवत असून 3,500 रुपयांचा दर मिळेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवलाय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।